ठाकरेंच्या शिवसेनेची सूचक एक्स पोस्ट, वेळ आली एकत्र येण्याची। मुंबई महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार, मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी एकत्र येण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची साथ। दोन्ही पक्षांचा अंतर्गत विषय, एकानं साथ दिली दुसऱ्यानं प्रतिसाद द्यायचा की नाही त्या दोघांनी ठरवावं। ठाकरे बंधूंच्या युतींच्या चर्चावर आशिष शेलारांचं भाष्य, योग्य वेळी प्रतिक्रिया देऊ आणि राजकीय भूमिका घेऊ, शेलारांचं सूचक वक्तव्य। दहशतवादी हल्ल्यासारख्या विषयावर वरिष्ठ नेत्याकडून राजकारण अपेक्षित नाही, शरद पवारांच्या वक्तव्यावर आशिष शेलारांची प्रतिक्रिया। राष्ट्रीय किंवा धार्मिक विधान करणं चुकीचं, शरद पवारांनी आत्मपरीक्षण करावं, शेलारांची टीका। हिंदू म्हणून मारलं हे का शरद पवार मान्य करत नाहीत, मनसे नेते प्रकाश महाजनांचा सवाल। शरद पवारांचा विचार त्यांच्या राजकीय सोयीच्या गणितासाठी असतो, महाजनांची टीका। उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, चिपळूणच्या सावर्डेमध्ये राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र गौरव रथयात्रेचा शुभारंभ होणार, यावेळी अजित पवार उपस्थित राहणार। नागपूरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठं खिंडार, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती उज्ज्वला बोढारेंसह 16 सरपंच, 6 नगरसेवक, 12 कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकांचा भाजपात प्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या बुलढाण्यात, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यकर्ता धन्यवाद मेळाव्याला राहणार उपस्थित। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या बुलढाणा दौऱ्यावर ठाकरेंच्या सेनेच्या प्रवक्त्या जयश्री शेळकेंची टीका, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून हे आभार मेळावे घेत आहेत, याउलट जनतेची माफी मागायला हवी, शेळकेंचा टोला। उद्धव ठाकरेंसोबतच राहणार, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याच्या चर्चेवर चंद्रहार पाटलांचं स्पष्टीकरण। कुडाळमध्ये शिंदेंना भेटल्यावर रंगली होती चर्चा, आपल्या हितशत्रूंनी खोट्या बातम्या पेरल्याचं चंद्रहार पाटलांचं वक्तव्य। लंडन भेटीदरम्यान सावरकरांबद्दल केलेलं विधान, पुण्यातील न्यायालयानं राहुल गांधींना समन्स दिलं, 9 मे रोजी हजर राहण्याचे दिले आदेश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।